नमस्कार मित्रांनो, हा आहे आपल्या मालिकेचा भाग 2. पहिल्या भागात आपण कर्णाचा जन्म पाहिला आणि आज आपण पाहणार आहोत कुंतीने त्याग केल्यानंतर कर्णाला माता-पित्याचं प्रेम नेमकं कसं मिळालं. महाभारताच्या इतिहासात रक्ताच्या नात्यापेक्षा मायेचं नातं श्रेष्ठ ठरलं. ते म्हणजेच माता राधा, पिता अधिरथ आणि पुत्र कर्ण याचं कुंतीने लोकलाजेस्तव ज्या तेजस्वी बाळाचा त्याग केला होता. ते बाळ गंगेच्या प्रवाहातून वाहत एका बंदिस्त पेटीमध्ये हस्तिनापूरचे सारथी अधिरथ जेव्हा गंगेकाठी पोहोचले तेव्हा त्यांना ती चमकणारी पेटी दिसली. पेटी उघडताच त्यात सोन्याचं कवच आणि कुंडल धारण केलेलं एक अलौकिक बाळ असताना दिसलं. अधिरथ आणि त्यांची पत्नी राधा यांना स्वतःचं अपत्य नव्हतं, त्यामुळे त्यांनी या बाळाला देवाचा आशीर्वाद मानून आनंदाने स्वीकारलं. जगाने जरी त्याला सूतपुत्र म्हणून हिणवलं तरी राधा त्याला आपल्या काळजाचा तुकडा म्हणून वाढवलं. म्हणूनच इतिहासात या महान योद्ध्याच्या जन्मदात्या कुंतीपेक्षा पालन करणाऱ्या मातेचं नाव म्हणजेच राधेय म्हणून ओळखलं गेलं. तर मित्रांनो, हे होतं भाग 2 मध्ये राधा अधिरथचं प्रेम. नातं रक्ताचं नसलं तरी चालतं, पण ते प्रेमाचं असणं गरजेचं असतं. पुढील भागात आपण पार्ट 3 मध्ये कर्णाचे बालपण पाहणार आहोत. ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.